ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृतमातरम्। संधी, त्यामध्ये तिसरा प्रकार आहे व्यंजन संधी. संधी म्हणजे दोन अक्षर एकत्र येणं. दोन अक्षर एकत्र येत असताना कधी ते स्वर असू शकतात तर कधी ते व्यंजन असू शकतात. मग ज्यावेळी स्वर एकत्र येतील तेव्हा त्याला म्हणणार आपण स्वर संधी. ज्यावेळी व्यंजन एकत्र येतील तेव्हा आपण त्याला म्हणणार व्यंजन संधी. आणि ज्यावेळी विसर्ग आणि स्वर किंवा व्यंजन एकत्र येणार त्यावेळी आपण त्याला म्हणणार विसर्ग संधी. फार सोपं आहे. संधी म्हणजे दोन अक्षर एकत्र येणं. मग कधी दोन स्वर एकत्र येऊ शकतात, कधी दोन व्यंजन एकत्र येऊ शकतात, कधी दोन विसर्ग आणि कुठलाही स्वर किंवा व्यंजन एकत्र येऊ शकतं. आज आपण शिकणार आहोत व्यंजन संधी. मग व्यंजन संधीमध्ये कधी कधी आपल्याला व्यंजन म्हणजे काय माहित नसतं. तर ज्या क पासून ते य र ल व ह इथपर्यंत या सगळ्यांना काय म्हणतात व्यंजन. स्वर सोडून जेवढेही असतील तेवढ्यांना व्यंजन असं म्हणतात. मग मग व्यंजन ओळखायचा कसा? त्या अक्षराच्या खाली अशी छोटीशी आडवी रेष असते, त्याला आपण काय बोलतो हलंत. मग ज्या अक्षराच्या खाली अशी रेष आहे त्याला आपण काय म्हणतो व्यंजन. मग आता व्यंजन संधी म्हणजे काय? दोन व्यंजन एकत्र येणार आहे. चला आता मी तुम्हाला सोपं सांगतो. सगळ्यात पहिलं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? हा टेबल. सर हा टेबल तर आम्ही लहानपणी शिकलो होतो. बेसिक वरूनच सगळं काही शिकता येतं. मग आता आपण या टेबलला नाव देऊया टेबल नंबर 1. याला नाव देऊया टेबल नंबर 2. याला नाव देऊया टेबल नंबर 3. याला नाव देऊया टेबल नंबर 4. याला नाव देऊया टेबल नंबर 5. टेबल नंबर 1 म्यूट करा सगळ्यांनी. टेबल नंबर 1 मध्ये जे कॉन्सोनंट आहेत ते मी आता वाचतो. क च ट त प हे 5. टेबल नंबर 1 क च ट त प. टेबल नंबर 2 ख छ ठ थ फ. टेबल नंबर 2. टेबल नंबर 3 ग ज ड द ब. टेबल नंबर 4 घ झ ढ ध भ. बर. टेबल नंबर 5 त्याला अनुनासिक असं म्हणतात अंग. हा उच्चार सगळ्यांचा चुकतो. हा ड नाहीये, हा आहे अंग. अंग य अण न म. अशा प्रकारे टेबल नंबर 1 2 3 4 5 आपण पाहिले, जे की आपल्याला माहिती आहे. मग या टेबलचं कॅटेगरायझेशन वर्गीकरण कसं झालेलं आहे? कठोर व्यंजन. म्हणजे हे पहिले जे दोन टेबल आहेत टेबल नंबर 1 टेबल नंबर 2 यांना कठोर व्यंजन म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला हार्ड कॉन्सोनंट असं देखील म्हणतात. टेबल नंबर 3 टेबल नंबर 4 यांना म्हणतात मृदू व्यंजन किंवा थर्ड फोर्थ किंवा सॉफ्ट कॉन्सोनंट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. टेबल नंबर 5 ह्याला नाव आहे अनुनासिक. नासिक म्हणजे नाक आणि अनु म्हणजे जे नाकातून स्वर येतात, तोंड आणि नाक, त्यांना काय म्हणतात अनुनासिक. मग हे झाले 5 टेबलला 3 आपण डिवायडेशन केलं. आता बघा सोपी संधी एकदम महत्वाचं आहे. सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या, स्क्रीनकडे बघा. ज्यावेळी 1 2 3 4 या 4 टेबलच्या पुढे बघा
हे जे 4 टेबल आहेत यांच्या पुढे थोडस लक्ष नाही दिलं तर समजणार नाही. जर पहिले 2 टेबल आले या पा 4 टेबलच्या पुढे, म्हणजे इथून आपण घेऊया, ठीक आहे. जर पहिले 2 टेबल आले, मी उदाहरण देऊन सांगणार आहे, मग अजून क्लिअर होणार आहे. ज्यावेळी 1 2 3 4 यांच्या पुढे हे जर पहिले 2 आले, पहिले 2 म्हणजे आता मी अजून एक सर्कल या ठिकाणी बनवतो. म्हणजे या 4च्या पुढे जर हे 2 आले तर तर काय होणार आहे, पहिल्या टेबल मधलं लेटर त्या ठिकाणी येणार आहे. सर काहीच समजलं नाही. ठीक आहे, पुन्हा सांगतो. या 4 टेबलच्या पुढे, 4 टेबलमध्ये असणाऱ्या व्यंजनाच्या पुढे जर पहिल्या 2 टेबल मधील व्यंजन आलं तर त्या व्यंजनाच्या ठिकाणी हे जो पहिला टेबल आहे ते व्यंजन होणार आहे. सर एक उदाहरण सांगा म्हणजे सोपं होईल. बघा आता उदाहरण सांगतो. मग पहिला 4 टेबल पैकी कुठलं, तर मी एक शब्द घेतो, रामात. रामात, बरोबर. रामात हे पहिल्या 4 टेबल मधलं आहे का, तर हो. तर हा पहिल्याच आपण घेऊया, आता दुसरा शब्द घेऊया, रामात द घेऊया, रामात. बर, मग हा द पहिल्या 4 टेबल मधील आहे का, सर हो, पहिल्या 4 टेबल मधील हा द आहे, बरोबर. मग या द च्या पुढे जर पहिल्या 2 टेबल मधलं काहीही आलं, मग आता मी एक लिहितो इथं एक शब्द. तर या ठिकाणी मी लिहितो रामात तरती. बर, मग हा जो द आहे हा पहिल्या 4 टेबल मधील आहे, यस सर. आणि हा जो त आहे हा पहिल्या टेबल मधील आहे, यस सर. मग या द च्या ठिकाणी, द च्या ठिकाणी याच्याच टेबल मधील कुठलं लेटर होणार आहे, पहिलं. कारण की रूल काय तुम्ही सांगितला, 1 ते 4 टेबलच्या पुढे जर पहिला आणि दुसऱ्या टेबल मधील लेटर आलं तर, पहिल्या किंवा दुसऱ्या टेबल मधील लेटर आलं तर याच्या ठिकाणी काय होतं, पहिल्या टेबल मधील पहिल्या कॉलम मधील लेटर बनतं. मग आता बघा, थोडस समजायला अवघड आहे, कारण की नवीन पद्धत आहे शिकवायची. आम्हाला अशाच पद्धतीने शिकवलेलं आहे. मग आता बघा, त मग ह्या द पहिल्या 4 टेबल मधील आहे आणि पुढे पहिल्या टेबल मधील पहिल्या कॉलम मधील अक्षर आलेलं आहे. कॉलम म्हणतो मी आता सोपं. तर त च्या जागी काय होणार, द च्या जागी काय होणार आहे, या द च्या जागी पहिलं अक्षर होणार आहे. कारण की एंड रिझल्ट हा काय असणार आहे, पहिल्या टेबल मधील. अजून एक सोपी पद्धत आहे, पहिलं ही समजून घ्या. बघा आता ह्याचं काय होणार, द च्या जागी रामात तरती. किती सोपे. या द च्या जागी त झाला, कारण की 4 टेबल पैकी कुठल्याही अक्षराच्या पुढे पहिल्या किंवा दुसऱ्या कॉलम मधील लेटर आलं तर पहिल्याच कॉलम मधील लेटर मध्ये चेंज होतं. किंवा सोपं सांगायचं म्हणजे, अगदी सोपं सांगायचं म्हणजे बघा, मृदू व्यंजनाच्या पुढे, हे तुम्हाला अजून सोपं जाईल, मृदू व्यंजनाच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं तर, कठोर व्यंजन आलं तर काय होतं, मृदूच्या जागी कठोर होतं. मृदूच्या जागी कठोर व्यंजन होतं. हा, ही अजून सोपी पद्धत. कसं बघा पुन्हा एकदा, मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आलं तर काय होतं, मृदू व्यंजनाचं कठोर व्यंजन होतं. मग आता हा द जो आहे हा काय आहे, द मृदू व्यंजन आहे, बरोबर. कारण की इथे येतोय तो या 2 कॉलम मध्ये.
त्याच्या पुढे काय कठोर व्यंजन जर आलं म्हणजे त हा कठोर व्यंजन आहे, म्हणून मृदूच्या जागी काय होणार आहे, कठोर व्यंजन होणार आहे. सर अजून एक उदाहरण सांगा. ठीक आहे, बघा आता दुसरं उदाहरण सांगतो. आब. आब. आब प्लस चलती. बरं. मग आता हा जो ब आहे हा 4 कॉलम पैकी एक आहे. आहे सर. आणि हा फर्स्ट कॉलम मधला आहे. आहे सर. मग या ब च्या जागी काय होणार आहे, त्याच्याच ग्रुप मधील पहिलं लेटर होणार आहे. मग कसं होईल, आप प्लस चलती. आप प्लस चलती. एवढं सोपं आहे. सर अजून एक उदाहरण सांगा. बघा या ठिकाणी तुम्ही अजून ऑब्झर्व करू शकता, ब हा मृदू व्यंजन आहे, च हा कठोर आहे, म्हणून मृदूच्या पुढे कठोर आल्यामुळे काय झालं, या ब जो मृदू व्यंजन आहे त्याचं पुन्हा काय झालं, कठोर व्यंजन झालं. अजून एक उदाहरण. अं, ज ज ज ज अं, थांबा. हं, अं, विराड. वि राड प्लस विराड प्लस पचती. बघा पचती. हा ड पहिल्या 4 कॉलम मधील आहे. यस सर. किंवा मृदू व्यंजन आहे. यस सर. त्याच्या पुढे प आलेला आहे जो की पहिल्या कॉलम मधला आहे किंवा कठोर व्यंजन आहे. तर मग मृदूच्या जागी काय होईल, कठोर व्यंजन होईल. मग ड कुठे येतोय, ड. मग या ड च्या जागी काय होणार आहे, ट होणार आहे. उत्तर लिहितो मी. विराट. विराट विराट पचती. काय नियम सांगितला, कुठल्याही 4 कॉलम मधील, कुठल्याही 4 कॉलम मधील लेटरच्या पुढे पहिल्या 2 कॉलम मधील लेटर जर आले तर पाठीमागच्या लेटरच्या ऐवजी पहिल्या कॉलम मधील लेटर त्या ठिकाणी येतं. किंवा सोपा सांगितलेला नियम, मृदू व्यंजनाच्या पुढे, मृदू आपल्याला माहिती आहे हे काय आहेत, मृदू व्यंजन आहेत. मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यानंतर मृदू व्यंजनाच्या जागी कठोर व्यंजन होतं. पहिली संधी. या संधीला आपण एक नाव देऊया. या संधीचं नाव आहे चर्त्व संधी. नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल, आपल्याला नियम मात्र माहित पाहिजे. काय नाव आहे, चर्त्व. चर्त्व संधी. बघा सोपं. मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आलं तर मृदूच्या जागी कठोर होतं, चर्त्व. आता दुसरी संधी. अशा 3 संध्या फक्त सांगणार आहेत एका कॉलम वरून. पुन्हा एकदा आता मी दुसरा नियम सांगतो, मग ज्याला समजणार नाही त्यांनी पुढच्या सेशन मध्ये लगेच विचारायचंय. बघा पहिला काय, पहिल्या 4 कॉलम पैकी कुठल्याही लेटरच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं किंवा हे लेटर जर आले तर काय होईल, आता तिसऱ्या कॉलमचं लेटर त्या ठिकाणी येऊन जाईल. सोप्या भाषेत सांगतो, कन्फ्युजन राहणार नाही. आता फक्त याला उलट करायचंय, म्हणजे कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यानंतर कठोरच्या जागी काय होणार आहे, मृदू व्यंजन होणार आहे. उदाहरण सांगितल्यानंतर अजून स्पष्ट होईल. लक्षात कसं ठेवायचंय,
कठोरच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर कठोर सुद्धा काय होतं, मृदू व्यंजन होऊन जातं. मृदू होतं म्हणजे कुठलं होतं, थर्ड कॉलम मधील लेटर होतं. आता उदाहरण बघा, इथे समजून सांगतो, टेबल समोर असेल असं बघा. आता आहे तस्मात. तस्मात प्लस तस्मात गच्छति. आता बघा, त हा पहिल्या 4 कॉलम मधील लेटर आहे. यस, पहिल्याच कॉलम मधला आहे तो. त्याच्या पुढे जर ह्या 2 कॉलम मधील किंवा सॉफ्ट कॉन्सोनंट आल्यानंतर, तर ग हा सॉफ्ट कॉन्सोनंट आहे का? हो, कारण की ग कुठे येतोय, इथे येतोय. इथे येतोय म्हणजे तो कुठला व्यंजन आहे, मृदू आहे. मग त च्या जागी काय होईल, मृदू व्यंजन होईल. मृदू होईल म्हणजे कुठलं होईल, त च्या जागी बघा, त च्या जागी सॉफ्ट होईल म्हणजे त्याच्याच वर्गातील थर्ड लेटर होणार आहे. मग आता उत्तर लिहितो या ठिकाणी. त स्मा, त च्या जागी काय होणार आहे, त थ द आणि गच्छति. अगदी उलट जसं आपण केलं तर, कठोरच्या मृदूच्या पुढे कठोर आलं तर मृदू पण कठोर होऊन जातं, म्हणजे फर्स्ट कॉलम आन्सर येतं. आता हे फक्त उलट आहे. कठोरच्या पुढे जर मृदू आलं तर काय, ते पण मृदू होऊन जातं, सॉफ्ट होऊन जातं, म्हणजे थर्ड कॉलम मधील होतं. बघा अजून एक सांगतो. ओके. वाक शब्द आहे, वाक. वाक म्हणजे वाणी. मग आता क काय आहे, सॉफ्ट मृदू, सॉरी, फर्स्ट कॉलम मधला आहे म्हणजे ते काय आहे, कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे मी लिहितो वदती, म्हणजे वाणी बोलते. मग आता क हा सॉफ्ट कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे काय आलं, सॉफ्ट कॉन्सोनंट आलं, कारण की व पण काय आहे, सॉफ्ट कॉन्सोनंट आहे. मग त्या क च्या जागी काय होईल, क त्याच्या जागी ग होईल. मग काय येणार बघा, वाक प्लस गच्छ वदती, वाघ वदती. अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला अजून सोपं जाईल. हम्म, प- अं, रामात. रामात प्लस यच्छती. बघा, त हा पहिल्या कॉलम मधील आहे. तो त हा कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे काय आलेलं आहे, सॉफ्ट कॉन्सोनंट मृदू व्यंजन आलेलं आहे. तर त्या त च्या जागी काय होईल, त्याच्याच वर्गातील सॉफ्ट कॉन्सोनंट म्हणजे ड होणार आहे. मग काय झालं, रामाद यच्छती. मग या ठिकाणी त चा त्याच्याच कॉलम मधील थर्ड लेटर झाला म्हणजे सॉफ्ट कॉन्सोनंट झाला. क च्या जागी त्याच्याच ग्रुप मधील ग झाला म्हणजे सॉफ्ट कॉन्सोनंट झाला. त च्या त्याच्याच कॉलम मधील द झाला म्हणजे सॉफ्ट कॉन्सोनंट झाला. मग काय रूल येईल या ठिकाणी, सोपा रूल सांगायचा म्हणजे, कठोरच्या पुढे, आता मी व्यंजन नाही लिहित, फक्त कठोरच्या पुढे मृदू आल्यानंतर कठोर काय बनतो, कठोर सुद्धा मृदू बनतो. मृदू म्हणजे काय, तर थर्ड कॉलम मधील लेटर बनतो. हा झाला दुसरा नियम. त्याला आपण म्हणूया जस्त्व संधी. त्याचं नाव काय, जस्त्व. आज नावं नाही लक्षात राहिली तरी चालतील, फक्त नियम माहिती पाहिजे. जस्त्व संधी.
बघा आता दोन्ही पण रिवाइज करतो. मृदू व्यंजनाच्या पुढे, बघा मृदू व्यंजनाच्या पुढे म्हणजे ड च्या पुढे कठोर व्यंजन आलं, प आला, तर मृदू व्यंजनाचं काय होतो? कठोर होतो, म्हणजे त्याच्याच ग्रुपमधील पहिलं लेटर. आणि त्याच्या उलट काय आहे? जर कठोर व्यंजनाच्या पुढे, आता हे शब्द तुम्हाला नवीन आहेत त्याच्यामुळे जर डोक्यात घुसायला थोडा वेळ लागेल. मृदू कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर कठोर त्याच्याच वर्गातील थर्ड लेटर बनतं. चला शेवटची संधी, मग तुम्ही प्रश्न विचारा. पुन्हा एकदा या टेबलकडेच. ठीक आहे, या टेबलकडे आलो आपण. बघा, तर पुढचा काय नियम आहे? हे जे 4 ग्रुप आहेत, सॉरी 5 ग्रुप आहेत, म्हणजे 4 कॉलम. कारण की 1 2 3 4 5, 5 काय आहेत? ते ग्रुप आहेत. आणि 1 2 3 4 हे काय आहेत? कॉलम आहेत. तर या 1 2 3 4 कॉलमच्या पुढे जर हा 5th कॉलम मधील कुठलाही लेटर आला, बघा 1 2 3 4 या कॉलमच्या पुढे जर 5th कॉलम मधील कुठलाही लेटर आला, बघा, तर काय होणार आहे? त्याच्याच वर्गातील 5वं लेटर होणार आहे. नियम समजायला थोडा वेळ लागेल. त्याच्याच वर्गातील 5वं लेटर होणार आहे. सर उदाहरण सांगाल का? अजून आम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. हो सांगतो. बघा आता उदाहरण सांगतो. रामात आणि नयती. बघा आता हा जो त आहे, हा पहिल्या 4 कॉलम मधील आहे का? हो, पहिल्याच कॉलम मधील आहे. बर, मग याच्या पुढे, त च्या पुढे 5व्या कॉलम मधील जर लेटर आलं, मग न हा 5व्या कॉलम मधील आहे का? येस सर, 5व्या कॉलम मधील आहे. मग काय होईल? या त च्या जागी, या त च्या जागी काय होणार आहे? 5व्या कॉलम मधील लेटर येणार आहे. तीच संधी आहे. बघा सोप्या पद्धतीने पण सांगणार आहे. पहिला नियमाने शिकून घ्या. मग त च्या जागी काय होईल? रामान नयती. मग या त चा न का झाला? कारण की त च्या पुढे 5व्या कॉलम मधील लेटर आल्यामुळे त च्या जागी त्याच्याच वर्गातील 5वं लेटर झालं. सर सोपं सांगता का? सोपं सांगतो. बघा व्यंजनाच्या पुढे, मग ते कठोर असू द्या मृदू असू द्या, बघा व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आलं, म्हणजे 5वा कॉलम आला, तर या व्यंजनाच्या जागी काय होणार आहे? अनुनासिक होणार आहे. म्हणजे त्याच्याच वर्गातील 5वं लेटर होणार आहे. अनुनासिक होईल, म्हणजे 5वं लेटर, 5th लेटर. बघा 5th लेटर होणार आहे. बघा सोपं सांगतो अजून एक उदाहरण, म्हणजे आपल्या पुढे पुन्हा एकदा नियम सांगतो. व्यंजनाच्या पुढे म्हणजे या 4 कॉलमच्या पुढे जर 5वा कॉलम आला किंवा अनुनासिक जर आला, तर या व्यंजनाच्या जागी अनुनासिक होईल. ज्यांनी चांगलं लक्ष दिलंय त्यांना चांगलं समजणार आहे. बघा आता मी लिहितो वाक. वाक म्हणजे वाणी. आणि या वाकच्या पुढे काय आता लिहितोय मी? एक अनुनासिक लिहितो, मय. वाक मय. मग बघा आता क हा 4 कॉलम पैकी आहे का? हो सर, 4 कॉलम पैकी आहे. पहिलाच कॉलम मध्ये क येतो, बरोबर. मग या क च्या पुढे
पहिल्या कॉलमच्या पुढे कुठला कॉलम आलेला आहे? 5वा, कारण की म कुठे येतो? 5व्या कॉलम मध्ये येतो. मग त्या क च्या जागी काय होणार आहे? त्या क च्याच ग्रुप मधील काय होणार आहे? 5वं लेटर येणार आहे. मग ते कुठलं आहे? ंग. मग मी कसं उत्तर लिहिणार? वा, ंग आणि मय. मग क चा झाला ंग. का? तर क च्या पुढे 5व्या कॉलम मधील लेटर आल्यामुळे क च्या जागी त्याच्याच ग्रुप मधील ंग हे लेटर झालेलं आहे. सर अजून एक सांगा. बर, बघा, तत्. सोपं उदाहरण घेतो, 2 अक्षराचं तत् प्लस मय. मग त हा जो आहे, हा 4 कॉलम पैकी एक आहे का? हो सर, हा एक आहे. मग या त च्या जागी काय होणार आहे आता? त्याच्याच वर्गातील ण होणार आहे. कसं काय? त्याच्या पुढे 5व्या कॉलम मधील लेटर असल्यामुळे पहिल्याच्या जागी 5वा कॉलम मधील लेटर होणार आहे. म्हणजेच कुठल्याही व्यंजनाच्या पुढे अनुनासिक जर आलं तर त्याच व्यंजनातील अनुनासिक होतं. बघा, त, थ, द, ध, न. मग त च्या पुढे कुठल्याही 5व्या कॉलम मधील लेटर जर आलं तर त्या त च्या जागी काय होणार आहे? त्याच्याच ग्रुप मधील 5वं लेटर होणार आहे. मग त चा होणार आहे न. तन्मय. तन्मय. अशा प्रकारे ही संधी आपण पाहिली. याला नाव आहे अनुनासिक संधी. आता पुन्हा एकदा तिन्ही रूल सांगतो, मग पुन्हा जॉईन व्हा आणि आपण प्रश्न उत्तर करूया आणि संधी पण सॉल्व्ह करूया. बघा, अनुनासिक संधी आता पहिल्यापासून तिन्ही सांगतो. सगळ्यात पहिला काय संधी आहे? चर्त्व संधीचं नाव आहे. मग कुठल्याही 4 कॉलम पैकी कुठल्याही लेटरच्या पुढे पहिल्या 2 कॉलम मधील लेटर जर आलं तर पहिल्याच कॉलम मधील या पहिल्या कॉन्सोनंट व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच कॉलम मधील पहिलं लेटर होतं. सोपं लक्षात ठेवायचं. मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यानंतर मृदू व्यंजनाच्या जागी कठोर व्यंजन होतं. कठोर व्यंजन होतं म्हणजे काय होतं? फर्स्ट लेटर होतो. पहिली संधी. दुसरी, बघा, आधी नियम सांगतो मग सोप्या पद्धतीने. पहिल्या 4 कॉलम पैकी कुठलंही लेटरच्या पुढे जर सॉफ्ट कॉन्सोनंट आलं किंवा 3rd किंवा 4th कॉलम आला तर पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच ग्रुप मधील 3rd लेटर होतं. म्हणजे त, थ, द. बघा, क च्या जागी क, ख, ग लेटर होतं. त च्या जागी पुन्हा त, थ, द. म्हणजे सोप्या भाषेत कसं? कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन जर आलं तर कठोर व्यंजनाच्या ऐवजी मृदू व्यंजन होतं. जस्त्व संधी असं नाव आहे. जस्त्व. शेवटची अनुनासिक कुठल्याही लेटरच्या पुढे जर 5व्या कॉलम मधील लेटर आलं तर पहिल्या कॉलमच्या ऐवजी 5वा कॉलम मधील लेटर होतं. मग जर प असेल पहिल्या कॉलम मध्ये तर त्याच्या ठिकाणी काय होणार आहे? म होणार आहे. जर त असेल तर त्याच्या जागी काय होणार आहे? न होणार आहे. सर सोप्या भाषेत कसं लक्षात ठेवू? व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आला तर त्या पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील त्याच्याच ग्रुपमधील 5वं लेटर होतं. त्याला म्हणतात अनुनासिक संधी.
आता एकदा टेबलकडे आपण बघूया. बघा, हा आहे 1 2 3 4 5. आपल्याला हे असं पण माहित पाहिजे क ख ग घ ग. आणि आपल्याला असं पण माहिती पाहिजे क च ट त प. मग कधी हे आन्सर असणार आहे, तर कधी हे आन्सर असणार आहे, कधी हे आन्सर असणार आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? जर चर्त्व संधी असेल तर कॉलम 1 आन्सर, जर जस्त्व संधी असेल कॉलम 3rd आन्सर, आणि जर अनुनासिक संधी असेल कॉलम 5th आन्सर. आता लगेच तुम्ही जॉईंट व्हा आणि मग तुम्हाला असणाऱ्या प्रश्न विचारा. आपण काही उदाहरणं सोडूया जेणेकरून तुम्हाला अजून सोपं जाईल आणि कळेल.